श्री स्वामी समर्थ. उद्या आलेली कमला एकादशी ही साधी एकादशी नाही. विशेष म्हणजे ही एकादशी पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात आलेली आहे. आणि उद्या आईने आपल्या मुलांसाठी फक्त एका ठिकाणी श्रद्धेने तुपाचा एक दिवा लावला तर मुलांच्या शिक्षणातील सर्व अडथळे दूर होतात, नोकरीत हमखास यश मिळते, विवाहात अडथळे येत असतील तर तेही दूर होतात. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. सध्या अत्यंत पवित्र असा विष्णूंचा परम प्रिय असणारा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास सुरू आहे. म्हणतात ना, अतिथी देवो भव. तसाच हा अधिक मास म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी आहे. आणि याच अधिक मासाच्या शुक्ल पक्षातील कमला एकादशीबद्दल आज आपण अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त भाषेत बोलणार आहोत. ही एकादशी साधी नाही, अत्यंत दुर्मिळ, अलौकिक आणि खूप महत्त्वाची मानली जाते. या एकादशीचे नियम, पूजा पद्धत आणि अगदी स्नान करण्याची पद्धत सुद्धा इतर एकादशीपेक्षा वेगळी सांगितली जाते. पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की अधिक मासातील एकादशीचं व्रत श्रद्धेने केलं तर त्याचं पुण्य अनेक पटीने वाढतं. घरातील दुःख, अडचणी, आर्थिक संकट, मानसिक त्रास कमी होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. विशेष करून ज्या आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी सतत वाटते, मुलांचं शिक्षण नीट होत नाही, नोकरी लागत नाही, काही मुलींचे विवाह जुळत नाहीत, काही घरात सतत तणाव असतो आणि मग मुलं खूप चिडचिड करू लागतात. अशा वेळी आईची काळजी वाढतेच ना, कारण आईचं मन हे कायम मुलांसाठीच धावत असतं. म्हणून उद्याची ही कमला एकादशी खूप विशेष मानली जाते. उद्या उपवास केला तर खूप चांगलं, पण एखाद्याला शक्य नसेल तरी चिंता करू नका. श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. उद्या आईने आपल्या मुलांसाठी हा छोटासा दिव्याचा उपाय केला तरी त्याचं पुण्य खूप मोठं मानलं जातं. हा उपाय अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी करता येतो, मुलगा असो किंवा मुलगी. शिक्षण, नोकरी, विवाह, मानसिक शांतता, वाईट संगत दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय कोणत्या वेळेत करायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर सकाळी करणार असाल तर सकाळी 9 वाजण्याच्या आधी करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असाल तर 6 वाजल्यानंतर ते 8:30 वाजेपर्यंत करू शकता. या वेळेत शांत मनाने आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. विशेष करून ज्या घरात लग्नाच्या वयाची मुलं आहेत आणि कितीही प्रयत्न करून स्थळ जुळून येत नाही, बोलणी होतात पण पुढे काही होत नाही, कुंडलीत दोष सांगितले जातात, सतत अडथळे येतात, तर अशा वेळी कमला एकादशीला केलेला हा दिव्याचा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो. अनेक लोक श्रद्धेने हा उपाय करतात आणि घरातील वातावरणात हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागतात. काही मुलं अभ्यास करतात पण त्यांचं मन स्थिर राहत नाही, मोबाईलमध्ये जास्त वेळ जातो, एकाग्रता राहत नाही. काही मुलांना नोकरीच्या मुलाखतीत वारंवार अपयश येतं, मेहनत करूनही यश मिळत नाही. तर काही मुलं चुकीच्या मित्रांमध्ये अडकतात, आईवडिलांचं ऐकत नाहीत. अशा वेळी फक्त ओरडून उपयोग होत नाही, घरात सकारात्मक ऊर्जा वाढणं सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि म्हणून अधिक मासातील कमला एकादशीचा हा उपाय खूप श्रद्धेने केला जातो. उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ ठेवायचं आहे, स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद आणि एक तुळशीचं पान टाकायचं आहे. पण लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नसतात, त्यामुळे आजच तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे. मुलं घरी असतील तर त्यांच्या स्नानाच्या पाण्यात सुद्धा थोडी हळद आणि तुळशीचं पान टाकू शकता. यामुळे वातावरणात पवित्रता निर्माण होते असं मानलं जातं. यानंतर देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनापासून पूजा करायची आहे, कारण कमला एकादशी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. पिवळी फुलं अर्पण करायची, तुळस अर्पण करायची, धूप दीप लावून शांतपणे प्रार्थना करायची आणि त्यानंतर हा विशेष दिव्याचा उपाय करायचा आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला या उपायासाठी काही साध्या वस्तू घ्यायच्या आहेत. एक ताट घ्या, त्या ताटात हळद, कुंकू, अक्षदा ठेवा. त्यानंतर एक मातीचा दिवा घ्या, शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा. गाईचं तूप असेल तर खूप चांगलं मानलं जातं. आणि त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात ठेवायची आहे. हा दिवा आईने स्वतःच्या हाताने तयार करायचा आहे,
कारण आईच्या मनातील भावना आणि आशीर्वाद याला खूप महत्त्व दिलं जातं. आता अनेक जण विचारतात, हा दिवा नेमका कुठे लावायचा? तर उद्याच्या कमला एकादशीला हा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. तुळस ही माता लक्ष्मीचं रूप मानली जाते आणि जिथे तुळस असते तिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो असं सांगितलं जातं. विशेष करून अधिक मासात तुळशीची पूजा खूप महत्त्वाची मानली जाते. तुळशीजवळ आधी थोडंसं पाणी अर्पण करायचं, त्यानंतर हळद कुंकू वाहायचं. शक्य असेल तर पिवळं फूल अर्पण करा. मग तुळशीसमोर थोडे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर हा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना शांत मनाने आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे. त्यावेळी मनात काय बोलायचं? तर अगदी साध्या शब्दात प्रार्थना करायची. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, माझा मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करा. शिक्षणात प्रगती द्या, नोकरीत यश द्या, विवाह योग लवकर जुळून येऊ द्या, चुकीची संगत दूर करा, आरोग्य, सुख आणि चांगला मार्ग द्या. एवढं मनापासून बोललं तरी पुरेसं आहे. खूप जणांना मोठमोठे मंत्र जमत नाहीत, पण श्रद्धा असेल ना तर साधी प्रार्थना सुद्धा देवापर्यंत पोहोचते. तरी शक्य असेल तर दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र शांतपणे बोलू शकता. हा मंत्र वातावरणात सकारात्मकता निर्माण करतो असं मानलं जातं. आता काही आई म्हणतात, माझा मुलगा बाहेरगावी असतो, मग काय करायचं? तर अशा वेळी आईने मुलाचं नाव घेऊन हा उपाय केला तरी चालतो. काही मुलं परदेशात असतात, काही नोकरीसाठी दुसऱ्या शहरात असतात, तरीही आईची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. आणि जर मुलं भारी असतील तर त्यांच्याकडून स्वतः दिव्याला नमस्कार करून घ्या. हा उपाय करताना घरात भांडण, राग, आरडाओरडा टाळायचा आहे, कारण एकादशीचा दिवस शांततेचा आणि सात्विकतेचा मानला जातो. शक्य असेल तर उद्या कांदा लसूण टाळा, मन शांत ठेवा, कोणाबद्दल वाईट बोलू नका, कारण अधिक मासात केलेली छोटी सेवा सुद्धा खूप मोठं पुण्य देणारी मानली जाते. ज्या मुलांना अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांच्यासाठी हा दिवा विशेष मानला जातो. काही मुलं खूप मेहनत करतात पण मार्क्स कमी पडतात. काही मुलांचं मन सतत विचलित होतं. अशा वेळी आईने श्रद्धेने तुळशीजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. मुलांच्या मनातील भीती, तणाव, अस्थिरता कमी होण्यासाठीही हा उपाय केला जातो. ज्या मुलांना नोकरी मिळत नाही, वारंवार इंटरव्ह्यू देऊनही यश मिळत नाही, कामात स्थिरता राहत नाही, तर अशा मुलांसाठीही उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण कमला एकादशी ही माता लक्ष्मीशी जोडलेली तिथी आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला की जीवनात स्थिरता आणि प्रगती येऊ लागते असं मानलं जातं. काही घरात मुलांच्या लग्नाचा विषय खूप काळ अडकलेला असतो. स्थळं येतात पण जमत नाहीत, बोलणी होऊनही मध्येच थांबतात. आईच्या मनात सतत काळजी असते. अशा वेळी उद्या तुळशीजवळ लावलेला हा दिवा श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे. विशेष करून अधिक मासातील कमला एकादशी असल्यामुळे या उपायाचं महत्त्व आणखी वाढतं असं सांगितलं जातं. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अनेक लोक फक्त उपवास सांगतात, पण आईने मुलांसाठी श्रद्धेने केलेल्या या छोट्या सेवेचं महत्त्व खूप कमी लोक सांगतात. उद्याच्या कमला एकादशीला काही गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या आहेत, कारण अधिक मासातील ही एकादशी खूप पवित्र मानली जाते आणि या दिवशी आपण जे काही करतो त्याचा परिणाम घराच्या वातावरणावर आणि मनावरही होत असतो. म्हणून शक्य तितका दिवस शांत, सात्विक आणि देवाच्या नामस्मरणात घालवायचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर घरात थोडं गंगाजल असेल तर शिंपडा, नसेल तरी स्वच्छ पाण्याने देवघर आणि तुळशीजवळची जागा स्वच्छ करा, कारण जिथे स्वच्छता आणि पवित्रता असते तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त टिकते असं सांगितलं जातं. काही लोक मोठमोठ्या पूजा करतात पण मनात शांतता नसते आणि काही लोक साध्या मनाने देवाचं नाव घेतात तरी त्यांच्या घरात समाधान राहतं. त्यामुळे भावना महत्त्वाची आहे. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर भगवान विष्णूंचं नामस्मरण करत राहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र शांतपणे बोलत राहिलात तरी खूप चांगलं मानलं जातं. काही वेळा घरात सतत तणाव असतो. मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत, नवरा बायकोमध्ये पटत नाही, पैशांमुळे चिंता वाढते. अशा वेळी घरात देवाचं नाव ऐकू येणं खूप गरजेचं असतं. विशेष करून ज्या मुलांवर बाहेरची वाईट नजर लवकर लागते, सतत आजारी पडतात, विनाकारण रडतात, हट्टीपणा करतात, त्यांच्यासाठी उद्या संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर त्या दिव्याची थोडी ऊब हाताने घेऊन मुलांच्या डोक्यावरून फिरवू शकता. अनेक घरात ही साधी पद्धत श्रद्धेने केली जाते. आईच्या मनातील प्रेम आणि आशीर्वाद यामुळे मुलांना मानसिक शांतता मिळते असं मानलं जातं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट,
उद्या शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाची एखादी छोटी वस्तू दान करा, जसं की केळी, हळद, चण्याची डाळ किंवा पिवळं फळ. अधिक मासात केलेलं दान खूप पुण्यदायी मानलं जातं. पण दान करताना दिखावा करू नका. शांतपणे आणि मनापासून केलेली छोटी मदतही मोठं पुण्य देऊन जाते. काही लोक विचारतात, हा उपाय केल्यावर किती दिवसात परिणाम दिसतो? तर प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार आणि परिस्थितीनुसार अनुभव वेगळे असतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात सकारात्मकता वाढायला लागते. आई-वडिलांच्या मनातील भीती कमी होते, मुलांच्या वागण्यात बदल जाणवू लागतात, काही गोष्टी हळूहळू मार्गी लागू लागतात. म्हणून हा उपाय पूर्ण विश्वासाने करायचा आहे. उद्याच्या दिवशी शक्यतो कोणाशी वाद घालू नका, कटू शब्द बोलू नका, कारण एकादशीला मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. काही लोक उपवास करतात पण दिवसभर राग, चिडचिड आणि भांडण करतात. अशा वेळी उपवासाचं पुण्य कमी होतं असं सांगितलं जातं. म्हणून मन शांत ठेवणं ही सुद्धा एक मोठी पूजा आहे. जर घरात लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून संध्याकाळी देवासमोर एक छोटासा नमस्कार करून घ्या. देवाचं नाव घेण्याची सवय लहानपणापासून लागली तर मुलांचं मनही चांगल्या गोष्टींकडे वळतं. आजकाल बाहेरचं वातावरण खूप बदललं आहे, त्यामुळे मुलांना फक्त शिक्षण नाही तर चांगले संस्कारही तितकेच गरजेचे आहेत. ज्या घरात सतत आर्थिक अडचणी येतात, पैसे टिकत नाहीत, खर्च वाढत राहतो, अशा घरांनीही उद्या तुळशीजवळ दिवा नक्की लावावा. कारण तुळस, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं नातं खूप पवित्र मानलं जातं. आणि अधिक मासातील कमला एकादशीला केलेली ही सेवा घरात सुख, शांती आणि समाधान वाढवणारी मानली जाते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित एखाद्या आईला, एखाद्या कुटुंबाला याचा आधार मिळेल. तर मंडळी, जर तुम्हालाही स्वामींवर आणि भगवान विष्णूंवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच भक्तिमय आणि उपयोगी माहितींसाठी लवकरच भेटू. श्री स्वामी समर्थ.